हो, राजू मामा भोळेच येतील. कारण काय? त्यांचा स्वभाव खूप म्हणजे सुस्वभावी आहेत ते, आणि कोणाचेही गेलं म्हणजे कामं करतात ते, त्याच्यामुळे. आणि एक नाही, आणि कामाचा उरक पण त्यांचा चांगला आहे. हा, सगळ्यात महत्वाचं की कोणत्याही माणूस जर गेला तर ते रिस्पॉन्स देतात चांगल्या प्रकारे. हो, त्यामुळे काय येणार आहे खरं राजू मामा? यस यस, 100%. नाव माझं नाव GN डोंगरे. आपला आमदार म्हणून आपल्या याच्यामध्ये नरेंद्र मोदीचा जो व्यक्ती इथे लावलेला आहे राजू मामा भोळे, कारण की त्यांनी लाडकी बहीण वगैरे हे जे काही त्यांनी स्कीमा आणलेल्या आहेत आणि जे काही बनवलंय त्यांनी 10 वर्षामध्ये जो झालेलं आहे ते 50 वर्षात झालेले नाही, ते 10 वर्ष त्यांनी करून दाखवले. त्याच्यामुळे ते येणारच म्हणजे येणार, हे 100% गॅरंटी आहे. कारण लोकांचे जो गरीबाचं मत आहे ना, लाडक्या बहीणवाल्याचं केला मायचं, हे त्यांच्यावरच आहे सर्व अवलंबून, त्यांच्यावरून मतदान पडणार आहे. असे तर सर्वांना मत भेटणार, पण येणार तेच, येणार नक्की म्हणजे येणार ते. कारण की जळगाव म्हणजे जळगावात नाही, पुऱ्या देशात त्यांच्यावरच वाव चालू आहे. जर पाकिस्तान जर त्या नरेंद्र मोदीचं नाव घेतात, आपण कुठे लागताय जळगाववाले? म्हणून ते येणार म्हणजे येणार. नरेंद्र मोदी म्हणजे राजू मामा भोळे हे कमळ खेळणार असे. हा, हे महाराष्ट्रात कमळच खेळेल. माझं नाव बबन हातागळे. आता जळगावामध्ये कोण आमदार निवडून येईल हे तर मला माहिती नाही, पण महाविकास आघाडीचं सरकार बसेल माझ्या मते. हा, काय वाटतं जळगावात कोण? जळगावमध्ये जे उमेदवार असतील महाविकास आघाडीचे ते निवडून येतील. माझं नाव रुबाब तडवी.